कन्या राशी ऑक्टोबर 2025 मासिक राशी भविष्य। कन्या राशी ऑक्टोबर महिना हा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो। या महिन्याची सुरुवात शारदीय नवरात्रीच्या अष्टमी तिथीने होते। या महिन्यात दिवाळीसारखे सण साजरे केले जाईल। शिवाय ग्रहांच्या स्थितीबद्दल या महिन्यात सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र त्यांच्या राशींमध्ये संक्रमण करतील, ज्याचा परिणाम निसंशयपणे तुमच्या जीवनावर दिसून येईल। चला तर मग जाणून घेऊया कन्या राशीसाठी येणारा नवीन महिना कसा असेल। ऑक्टोबर 2025 हा कन्या राशीसाठी कसा असेल हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे, परंतु वाढ आणि अर्थपूर्ण प्रगतीची निर्विवाद शक्यता आहे। विशेषतः कामाच्या आणि वैयक्तिक नातेसंबंधांच्या क्षेत्रात आत्मविश्वास आणि अनुकूलतेचे संतुलन साधणे आणि अनावश्यक संघर्ष किंवा स्वतःहून लादलेले एकटेपणा टाळणे ही गुरुकिल्ले आहे। कन्या राशी, तुमच्या व्यावसायिक क्षेत्रात आत्मविश्वास हा तुमचा सर्वात मोठा सहयोगी असेल। तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि निर्णायक कृती करा। तुमचे प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते। जर तुम्ही स्वयंरोजगार असाल तर ऑक्टोबर महिना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो। रणनीती आखण्यासाठी, नाविन्यपूर्ण करण्यासाठी आणि शक्यतो तुमच्या उत्पन्नाचा प्रवाह वाढवण्यासाठी जे लोक संघात किंवा दुसऱ्या कोणाच्या अंतर्गत काम करतात त्यांच्यासाठी या क्षणाला तुमच्या कामांसाठी संरचित दृष्टिकोन एक्सप्लोर करण्याची संधी समजा। स्वतःला प्रवाहाबरोबर जाण्याचे आणि अपारंपरिक मार्ग एक्सप्लोर करण्याचे स्वातंत्र्य द्या। लहान सर्जनशील जोखीम घेतल्याने अनपेक्षित बक्षिसे मिळू शकतात। शिवाय हा महिना नेहमीच एकट्याने उड्डाण करण्याचा नाही। तुमच्याकडे सहयोगींच्या स्वरूपात अप्रयुक्त संसाधने आहेत। जर तुम्ही त्यांचा पाठिंबा मागितलात तर लोक तुम्हाला पाठिंबा देण्यास तयार आहेत। सहकारी असोत, मार्गदर्शक असोत किंवा तुमचा नेटवर्कमधील समविचारी सहकारी असोत, ऑक्टोबर हा सहयोग करण्यासाठी अनुकूल काळ आहे। व्यावसायिक पातळीवर मदत मागण्यास किंवा कल्पना सामायिक करण्यास अजिबात संकोच करू नका। कन्या राशी, सूर्य तुमच्या राशीतून भ्रमण करत आहे, त्यामुळे आत्मविश्वास उच्च असेल, परंतु हे तुमच्याकडून काही अहंकार किंवा अधीर वर्तनाचे संकेत देखील देऊ शकते। तथापि जर सरकारी काम पुढे नेण्यात अडथळे आले तर ते दूर होऊ लागतील। तुम्हाला तुमच्या योग्य आधार मिळेल, ज्यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल, तुमचे नाव चांगले होईल। तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल तर नशीब देखील तुमच्यावर हसेल, ज्यामुळे तुम्हाला अडचणींशिवाय कामे पूर्ण करण्यास मदत होईल। तुम्हाला परदेशी संपर्क आणि कंपन्यांकडून ऐकू येईल आणि केतूच्या संक्रमणामुळे होणारा खर्च देखील दिसेल। प्रकल्प आणि ऑफर, विशेषतः परदेशातील तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकतात। सौम्य आणि जागरूक भाषण हे सुसंवाद आणि मनशांती टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे असेल, कारण 17 ऑक्टोबर पासून सूर्य कमकुवत स्थितीत असेल। तुम्ही गरजेपेक्षा जास्त बोलणे देखील टाळू शकता। महिन्याच्या अखेरीस तुमचे धैर्य आणि शौर्य तुम्हाला प्रगतीच्या संधी देईल आणि 28 ऑक्टोबर पासून मंगळ वृश्चिक राशीत भ्रमण करत असल्याने विचार करण्याची, समजून घेण्याची आणि निर्णय घेण्याची तुमची क्षमता चांगली होईल। ही ऊर्जा प्रगतीची दारे उघडेल आणि तुमचे काम आणि महत्त्वाकांक्षा तुम्हाला एका नवीन दिशेने घेऊन जाऊ शकतात। करिअरमध्ये बोलायचे झाले तर गुरु ग्रहाचे भ्रमण तुमच्या कामात आराम आणि नवीन संधी आणणार आहेत। तुम्ही तुमच्या मनातून काहीतरी नवीन सुरू करू शकता। यामुळे तुम्हाला नवीन क्लायंट मिळतील, जे तुमच्या विचारांना पसंती देतील आणि नवीन प्रकल्प तुमच्याकडे पाठवतील। परदेशी कंपन्यांकडून आशादायक ऑफर देखील तुमच्याकडे येऊ शकतात, ज्या तुम्ही वेळेवर आणि शक्यतो 17 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण कराव्यात। या कालावधीनंतर परदेशी कंपन्यांशी संबंधित लोक सूर्याच्या दुर्बलतेमुळे अनुकूल नसतील। जर तुम्ही भागीदारीत काम करत असाल तर शनीच्या प्रतिगामी प्रभावामुळे काही संकोच आणि आत्मविश्वासाचा अभाव असू शकतो। तुमचा मार्ग ठरवण्यासाठी परिस्थितीचे वस्तुनिष्ठपणे विश्लेषण करा। कुटुंब आणि आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर या महिन्यात घरात एक उबदार आणि आल्हाददायक वातावरण येते, ज्यामुळे तुमचे मन शांत आणि समाधानाने भरते। तुम्ही उत्सव आयोजित करू शकता, ज्यामुळे आनंद मिळेल आणि तुमचे कौटुंबिक बंध अधिक घट्ट होतील। तुमच्या कुटुंबासह परदेशात एक छोटीशी सहल ताजेतवाने होऊ शकते, परंतु 17 ऑक्टोबर पासून तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल। तुमच्या आईचे आरोग्य स्थिर दिसते आणि वडिलांसोबतचे मतभेद सुधारण्याची शक्यता आहे। त्याच्यासोबत परदेशात प्रवास करण्याची एक खास संधी येऊ शकते, ज्यामुळे गोड आठवणी निर्माण होतील। तंदुरुस्तीच्या बाबतीत दीर्घकाळ चालणारे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात। 10 ऑक्टोबर पासून तुम्हाला पाय आणि कमरेत अस्वस्थता किंवा वेदना जाणवू शकतात,
म्हणून आवश्यकतेनुसार विश्रांती घ्या. जास्त धूम्रपान करण्यासारख्या सवयी दूर राहिल्यास मानसिक ताण वाढू शकतो. निरोगी सवयींकडे वळण्याचा प्रयत्न करा. कन्या राशी, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात नातेसंबंधांना तुमचे लक्ष, काळजी आणि मोकळेपणा आवश्यक असतो. प्रत्येकाला एकटेपणाचे क्षण येतात, तरी स्वतःहून लादलेल्या भावनिक एकाकीपणाच्या सापळ्यात अडकणे टाळा. खरोखरच एकटे लोक दुर्मिळ असतात. बहुतेकदा एकटेपणा वैयक्तिक निवडीमुळे येतो, मग तो जाणून बुजून असो वा अवचेतन असो. विचार करण्यासाठी थोडा वेळ काढा. तुम्ही स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये अनावधानाने भिंती बांधत आहात का? जर तसे असेल तर पुन्हा कनेक्ट होण्याची आणि लोकांना आत येऊ देण्याची वेळ आली आहे. कोणालाही काहीही सिद्ध करण्याचा मोह टाळा. सध्या तुमच्या कृती किंवा मतांचे समर्थन करण्याची गरज नाही. नेहमी बरोबर असण्याची गरज सोडून द्या. ते तुमच्या सभोवतालच्या लोकांना दूर करेल. त्याऐवजी नैसर्गिकरित्या आणि प्रामाणिकपणे वागा. दयाळूपणा, समजूतदारपणा आणि ऐकण्याची तयारी दाखवा. जर तुम्ही अहंकाराचे वातावरण किंवा स्वैरभावना बाळगत राहिलात तर ते तुम्हाला इतरांपासून वेगळे करते. तर तुम्ही मौल्यवान नातेसंबंध वेगळे करण्याचा धोका पत्करता. जेव्हा शंका असेल किंवा अनिश्चित वाटत असेल तेव्हा प्रियजनांच्या आधारावर अवलंबून राहण्यास अजिबात संकोच करू नका. ते मदत करण्यास तयार आहेत, परंतु तुम्हाला मोकळेपणाने पहिले पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे. ऑक्टोबर 2025 हा महिना तुमच्यासाठी यशस्वी ठरू शकतो. या महिन्यात धैर्य आणि सहकार हे तुमचे सर्वात मोठे साधन आहे. व्यावसायिक संबंध मजबूत करणे असो किंवा वैयक्तिक संबंध अधिक दृढ करणे असो, शंका किंवा एकाकीपणाच्या कोणत्याही रेंगाळलेल्या भिंती तोडण्याची ही वेळ आहे. कृपेने, नम्रतेने आणि इतरांकडून मदत स्वीकारण्याच्या तयारीने या महिन्याला आलिंगन द्या. गोष्टी किती सहज होतात हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. ग्रहस्थिती पाहता कन्या राशीला हा महिना खूप सकारात्मक परिणामांचा असेल. तुम्हाला मेहनतीचे योग्य फळ मिळेल. तुमचे संवाद कौशल्य आणि निर्णय क्षमता सुधारेल. कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण असेल. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. कार्यक्षेत्रात नवीन संधी चालून येतील. नोकरदारांना काही नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगला लाभ मिळेल. व्यावसायिकांना महिना नवीन संधी घेऊन येईल. तुम्हाला मोठ्या व्यवहारातून चांगला फायदा होईल. तुमच्या व्यवसायातील अडथळे दूर होतील. कन्या राशीच्या व्यक्तींची आर्थिक बाजू मजबूत असेल. उत्तम स्थिरता मिळेल. काही अनपेक्षित खर्च निघतील, पण त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुम्हाला आपले बजेट बनवून खर्च करावे लागतील. गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल आहे. कन्या राशीच्या विद्यार्थ्यांना महिना चांगला जाईल. थोडी मेहनत घ्यावी लागेल, पण यश नक्की मिळेल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ शकाल, पण आळस व वेळेचा अपव्यय टाळावा. कन्या राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील. फक्त मानसिक ताण जाणवेल. त्यामुळे सकाळी योग व ध्यान करणे उपयुक्त ठरेल. आपला आहार संतुलित ठेवा. कन्या राशीच्या कुटुंबात स्नेह वाढेल. एकोपा टिकून राहील. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. नातेवाईकांकडून शुभ वार्ता मिळेल. कन्या राशीच्या प्रेमजीवनात भावनिक चढउतार येऊ शकतात. नात्यांमध्ये गैरसमज टाळा. संवाद वाढवा. तसेच वैवाहिक जीवनात जोडीदाराचा उत्तम पाठिंबा मिळेल. काहींना संतान सुखाची अनुभूती मिळेल. तुमचे वैवाहिक जीवन सुखकर राहील. कन्या राशीच्या व्यक्तींनी महिना शुभ जावा यासाठी काही प्रभावी उपाय करावेत. या महिन्यात हनुमान चालिसाचा पाठ करावा. बुधवारी गणपतीची पूजा करावी. हिरवा रंग जास्त वापरावा. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा. कन्या राशीसाठी हा ऑक्टोबर महिना आत्मनिरीक्षण आणि आत्मशोधाने भरलेला असतो, जो बुधाच्या तुमच्या संवाद क्षेत्रातून प्रतिगामी मार्गाने जातो. गैरसमज निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे सर्व संवादांमध्ये संयम आणि स्पष्टता आवश्यक असते. व्यावसायिकदृष्ट्या पाहता हा महिना रणनीतींचे पुनर्मूल्यांकन करण्याचा आहे. विशेषतः महिन्याच्या मध्यात, जेव्हा अमावस्या नवीन हेतू निश्चित करण्यासाठी अनुकूल असते. आर्थिक बाबींकडे बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता असते. करार करण्यापूर्वी तपशिलांची पुन्हा तपासणी करा. नातेसंबंध आधार देतात, विशेषतः जेव्हा शुक्र तुमच्या मैत्रीच्या घरातून प्रवास करतो, ज्यामुळे आनंद आणि स्पष्टता आणणारे बंध वाढतात. आरोग्य केंद्रस्थानी राहते. ध्यान किंवा शांत चिंतनाद्वारे मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करा, विशेषतः जेव्हा सूर्य वृश्चिक राशीत संक्रमण करतो, ज्यामुळे खोली आणि समज वाढते. उत्साहाने संतुलन राखा. दिनचर्येत शांती आणि संरचनेत स्थिरता मिळवा. सामाजिक क्रियाकलाप वैयक्तिक चिंतनातून आराम देतात. जरी वैयक्तिक वाढीला प्रोत्साहन देणाऱ्या आणि प्रोत्साहन देणाऱ्यांना प्राधान्य देणे शहाणपणाचे आहे. ऑक्टोबर महिना तुम्हाला बाह्य कृतीसह आत्मनिरीक्षण मिळवण्यास आमंत्रित करतो,
ज्यामुळे एक सुव्यवस्थित प्रवास सुनिश्चित होतो। एकंदरीतच पाहता ऑक्टोबर 2025 चा हा महिना कन्या राशीसाठी उत्तम असेल।